नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. तोडणी मुकादमांकडून वाहन मालकांची फसवणूक, प्रश्न अधिवेशनात मांडण्याचे आमदार देशमुख यांचे आश्वासन. ऊस वाहतूक ट्रक ट्रॅक्टर मालक संघ पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्या वतीनं ऊस तोडणी मुकादमांकडून वाहन मालकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत संघटनेनं आमदार सत्यजित देशमुख यांना निवेदन दिलं. ऊस वाहतूक ट्रक ट्रॅक्टर वाहन मालकांची 2000 पासून आजपर्यंत ऊस तोडणी मुकादमांकडून फसवणूक सुरू आहे. या संदर्भात संघटनेनं हजारो वाहन मालकांच्या फसवणुकीची माहिती संकलित केली आहे. मुकादमांकडून झालेल्या आर्थिक फसवणुकीचा आकडा अंदाजे 100 कोटींच्या आसपास आहे. वाहन मालकांनी नोंद केलेल्या फसवणूक प्रकरणाचा हा आकडा असला तरी प्रत्यक्षात महाराष्ट्रातील अनेक वाहनधारकांनी तक्रार नोंदवली नाही. हा फसवणुकीचा आकडा 800 कोटींवर जाईल असा दावा संघटनेनं केला आहे. सरकारने SIT गठीत करून माहिती घेतल्यास झालेल्या फसवणुकीची माहिती घ्यावी आणि संबंधितांवर कारवाई करून वसुली करून द्यावी अशी मागणी संघटनेनं केली. यावेळी आमदार सत्यजित देशमुख यांनी ऊस वाहतूक वाहन मालकांना मुकादमांकडून झालेल्या आर्थिक फसवणुकी संदर्भात अधिवेशन काळात तारांकित लक्षवेधी प्रश्न मांडून ऊस वाहतूक ट्रक ट्रॅक्टर मालकांना न्याय मिळवून देणार आहे अशी ग्वाही दिली. यावेळी राज्य वाहतूक मालक संघाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव, उपाध्यक्ष पटुदादा मेटकरी, निखिल घाडगे, संघटक राजू कुमठाळे उपस्थित होते. फसवणूक प्रकरणाची झळ हजारो वाहन मालकांना त्यांच्या कुटुंबियांना सोसावी लागली आहे. त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.